नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मॅथ्स एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 10वीचा भाग दुसरा पार्ट 2 चॅप्टर नंबर 4 प्रकरण 4 भूमितीय रचना ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या प्रकरणातील संकीर्ण प्रश्न संग्रह 4 प्रॉब्लेम सेट नंबर 4 मधील उदाहरणांचा आज सराव करणार आहोत। यापूर्वी सराव संच 4.1 प्रॅक्टिस सेट 4.1 अँड प्रॅक्टिस सेट 4.2 सराव संच 4.2 मधील उदाहरणांचा सराव केलेला आहे। यापूर्वी मी तुम्हाला सांगितलंय की हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या वर्षामध्ये 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये जो सर्व विषयांचा 25% अभ्यासक्रम कमी झालेला आहे, गणिताचाही असा 25% अभ्यासक्रम कमी झालेला आहे, परंतु या प्रकरणामधील भूमितीय रचना ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या प्रकरणातील एकही घटक वगळण्यात आलेला नाही, म्हणून अतिशय महत्त्वाचं असं हे प्रकरण असणार आहे। अत्यंत सोप्या रचना तुम्ही यात पाहिलेल्या आहेत। वर्तुळाच्या रचना असतील, स्पर्शिकेच्या रचना असतील किंवा त्रिकोण काढणे या रचना असतील, या सर्व सोप्या रचना अगदी पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा भाग असणार आहे। आज आपण या संकीर्ण प्रश्न संग्रह 4 प्रॉब्लेम सेट नंबर 4 मधील काही उदाहरणं सोडवणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे प्रत्येक रचना तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला नंतर त्याचा सराव करता येईल। बाकीच्या प्रकरणातील बराचसा भाग आपण वाचून तो पाठ करू शकतो किंवा समजून घेऊ शकतो, पण रचनेमधल्या कृती हे आपल्याला प्रत्यक्ष पाहाव्याच लागतात आणि मग नंतरच त्या सोडवाव्या लागतात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक जरूर करा, तुमच्या मित्रांना तो शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा। तर पाहूया आपण सराव संच संकीर्ण प्रश्न संग्रह 4 सराव संच प्रॉब्लेम सेट नंबर 4 यामधील उदाहरण। ओ केंद्र असलेले 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढायचे आहे। किती सोपी रचना आहे। काय करायचं आहे की एक वर्तुळ काढायचं 3.5 सेमी त्रिज्येचं। वर्तुळ केंद्रापासून आणि जो वर्तुळाचा केंद्र असणार आहे त्या केंद्रापासून 5.7 अंतरावर पी बिंदू घ्यायचा आहे। पी बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढायच्या आणि जो आपण वर्तुळाच्या बाहेर बिंदू घेणार आहोत पी, त्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या। एक माहिती आहे की वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात आणि वर्तुळावरील बिंदूतून एकच स्पर्शिका काढता येते। एका बिंदूतून एकच काढता येते, दुसऱ्या बिंदूतून परत दुसरी काढता येईल, पण वर्तुळावरील एका बिंदूतून एकच स्पर्शिका काढता येते। ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर O and radius 3.5 सेमी. Take point P at a distance 5.7 सेमी from the center. Draw tangents to the circle from point P. चला तर पाहूया ही रचना कशी करायची आहे। अत्यंत सोपी रचना। काय करायचं आहे की कंपास मध्ये 3.5 सेमी अंतर पट्टीच्या साहाय्याने आपण घ्यायचं आहे, म्हणून पट्टीचा वापर करून आपण 3.5 सेमी अंतर आपण आपल्या पट्टीमध्ये घेऊ। हे अंतर घेतल्यानंतर याचा जो केंद्र आहे या केंद्राला सांगितल्याप्रमाणे आपण O नाव देऊ। पुढे पहा, आपला अर्ध काम संपलेलं आहे। रचनेमधला जो पहिला पार्ट आहे तो संपलेला आहे। ओ केंद्र असलेलं 3.5 सेमी त्रिज्येचं आपण वर्तुळ काढलं। ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर O and radius 3.5. टेक पॉइंट P at a distance 5.7 सेमी फ्रॉम द सेंटर। या O बिंदू पासून 5.7 सेमी अंतरावर एक P बिंदू घ्यायचा आहे। मग पट्टीच्या साहाय्याने युजिंग स्केल
वी टेक अ पॉइंट P फ्रॉम सेंटर 5.7 सेमी. आपण या वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर एक बिंदू घेतलाय आणि याला नाव द्यायचं आहे P. हा P बिंदू घेतल्यानंतर काय करायचं आहे की आपण हे अंतर जोडून घ्यायचं आहे. OP हे अंतर जोडून घेऊ. हे OP अंतर जोडून घेतलं, एक रेषाखंड मिळाला, लाईन सेगमेंट, वी गेट अ लाईन सेगमेंट OP. देन टेक अ लाईन सेगमेंट बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट OP. रेख OP चा लंब दुभाजक काढायचा. म्हणून कंपासमध्ये OP या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि वरच्या बाजूला एक चाप घेतला. असाच खालच्या बाजूला एक चाप घेऊ. आता कंपासचं लोखंडी टोक आपण या P बिंदूवर ठेवू आणि असेच याच अंतराने 2 चाप घेऊ. लक्षात घ्या, काय केलं आपण, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं या लाईन सेगमेंट OPच्या आणि वरच्या बाजूला एक चाप घेतला आणि खालच्या बाजूला असाच P बिंदूवर लोखंडी टोक ठेवून, अंतर तेच आहे, अंतर बदललेलं नाही, आपण P बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं, वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एक आर्क काढले आपण. आता इथं जे इंटरसेक्शन पॉइंट ऑफ आर्क्स, या जे 2 नवीन आर्क काढलेत आपण, कंस काढलेले आहेत, चाप काढलेले आहेत, यांच्या छेदनबिंदूंना जोडून घ्यायचं आहे. या 2 छेदनबिंदूंना काय केलं आपण, जोडून घेतलं. जोडून घेतल्यानंतर हा जो छेदनबिंदू आहे, आता जो आपण एक जी रेषा काढली लंब रेषा या रेषाखंड OP ला, तर या छेदनबिंदूला काय करू, यम नाव देऊ. तुम्ही कोणतेही दुसरं नाव देऊ शकता. आता सेंटर यम ला मानायचं आहे. टेक सेंटर यम अँड रेडियस OM इन कंपास. टेक रेडियस ऑफ डिस्टन्स OM. OM या अंतराची त्रिज्या कंपास मध्ये घेऊन एक वर्तुळ काढायचं आहे किंवा एक याला छेदणारा कंस काढायचा किंवा इथं 2 चाप काढायचे. या वर्तुळाला 2 ठिकाणी छेदणारा चाप काढू शकता किंवा या यम बिंदूला केंद्र मानून वर्तुळ काढू शकता किंवा इथं अर्धवर्तुळ काढू शकता. म्हणून यम ला केंद्र मानून आपण एक अर्धवर्तुळ काढू किंवा इथपर्यंतचे हे कंस काढले तरी चालतील. पूर्ण वर्तुळ काढावं असं काही नाही. आपल्याला काय करायचं, मुख्य मुद्दा की हे जे 2 पॉइंट आहेत, हे 2 पॉइंट मिळवायचे आहेत आणि मग या 2 वर्तुळ कंस, या कंसानं वर्तुळाला ज्या 2 बिंदूत छेदलाय याला आपण नाव दिलं A आणि या बिंदूला नाव दिलं B. मग आता हा बिंदू P आपण वर्तुळाच्या बाह्य भागात घेतला होता. मग या P बिंदूला आणि B बिंदूला जोडणारा एक रे काढायचा, किरण काढायचा आहे. हा एक रे काढला आपण आणि असाच रे या ठिकाणी दुसरा जो की P ला आणि A ला छेदणार आहे. हे 2 किरण आपण या ठिकाणी काढून घेतले आणि बघा या P बिंदूतून काढलेल्या या किरणानं या मुख्य जे वर्तुळ आहे आपलं, ज्याचा की केंद्र O आहे, त्या वर्तुळाला 2 वेगवेगळ्या बिंदूत छेदलेला आहे आणि या रेषांना किंवा या किरणांनाच काय म्हणायचं आहे, तर या दिलेल्या वर्तुळाच्या स्पर्शिका म्हणायचं आहे. आणि तेच सांगितलं होतं, ड्रॉ टॅन्जंट्स टू दी सर्कल फ्रॉम पॉइंट P. म्हणून P बिंदूतून वर्तुळाला या 2 स्पर्शिका काढलेल्या आहेत.
या प्रकारची उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये सोडवलेली आहे, 4.2 मध्ये सोडवलेली आहेत. पण एक आणखी जास्तीचा सराव व्हावा या हेतूनं आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे. हे तुम्हाला कळलं असेल. आपण आता या पुढचं उदाहरण पाहू. संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 प्रॉब्लेम सेट नंबर 4 यातील क्वेश्चन नंबर हा असणार आहे 3. तिसरा प्रश्न आपण घेतोय. ड्रॉ एनी सर्कल, टेक एनी पॉइंट ए ऑन इट अँड कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट ए विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. कोणतेही एक वर्तुळ काढा, त्यावर ए हा बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता काढा. याच्यासाठी एक आपण अतिशय सोपी पद्धत वापरणार आहोत. काय करायचं की इथं काय सांगितलंय की कोणतेही एक वर्तुळ काढा. आता इथं त्रिज्या किती घ्यायची आहे हे तुमच्या मनावर ठरवलेलं आहे. तुम्ही कितीही घेऊ शकता त्रिज्या. अगदी वहीच्या पानाला साजेसं असं एक वर्तुळ किंवा पेपरच्या पानाला साजेसं असणारं एक वर्तुळ काढायचं. खूप मोठंही नाही आणि खूप लहानही नाही, अशा रीतीने एक वर्तुळ काढायचं. आता त्रिज्या किती घ्यायची हे काही सांगितलेलं नाही, म्हणून आपण एक ठराविक त्रिज्येचं वर्तुळ काढून घेतलं. आता वर्तुळाचा केंद्र या स्पर्शिका काढताना वापरायचंच नाही, त्यामुळे इथं वर्तुळ केंद्र घ्यायची गरज नाही. आता काय करायचं बघा की हे काढलेल्या वर्तुळामध्ये एक त्रिकोण काढायचा की ज्याचे तीनही शिरोबिंदू या वर्तुळावर असणार आहेत. किंवा अगोदर या वर्तुळावर 3 बिंदू घ्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि हे 3 बिंदू जोडून घ्या, म्हणजे आपोआप काय होईल, त्रिकोण मिळेल. कोणत्याही ठिकाणी आपण हे 3 बिंदू घेतलेले आहेत. एकदम जवळजवळ पण घेऊ नका, थोड्याशा अंतराने घ्या ते. आणि ए बिंदूतून स्पर्शिका काढायच्यात, म्हणून आपण स्पर्शिका काढायची आहे म्हणून ए नाव या ठिकाणी दिलं. इथं बी नाव देऊ आणि इथं सी नाव देऊ. अशा रीतीनं हा त्रिकोण काढल्यानंतर या त्रिकोणाचा कोन CBA, अँगल CBA या कोनाचा विचार करायचा आणि इथं या सेंटर बी पकडायचा किंवा बी या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आणि कंपासमध्ये एक ठराविक अंतर घेऊन या कोन CBAच्या या 2 बाजू ज्या आहेत BC आणि BA या 2 बाजूवर या समान अंतरानं असे 2 चाप काढून घ्यायचे. किंवा तुम्ही याला असं काढू शकता. काय करायचं आहे की ही 2 अंतर आपल्याला मिळवायचे आहेत. आता हे अंतर कायम ठेवायचं, हे बदलू देऊ नका आणि कंपासचं लोखंडी टोक या A बिंदूवर ठेवा. आणि असंच आता या कोन CAB या कोनाची फक्त ही खालची बाजू जी आहे AB यावरती याच अंतरानं हा चाप काढून घ्यायचा. काय केलं लक्षात आलं का? बी बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं, या ठराविक अंतरानं हे चाप काढून घेतले आणि हेच अंतर कायम ठेवलं. ए वर लोखंडी टोक ठेवलं आणि हे खालची चाप काढून घेतलं. आता काय करायचं बघा की इथं जे 2 बिंदू मिळालेत या चापानं या कोनाच्या बाजूला जिथं छेदलेलं आहे हे जे 2 बिंदू मिळालेत या 2 बिंदू मधलं एक सरळ अंतर या कंपासच्या साहाय्याने घ्यायचं. एक टोक कंपासचं लोखंडी टोक एका बिंदूवर घ्यायचं आणि पेन्सिलचं टोक या दुसऱ्या बिंदूवर घ्यायचं. आणि मग हे अंतर या ठिकाणी आपल्याला मिळतं. अगदी बरोबर असं अंतर घ्या आणि आता असंच लोखंडी टोक
या BA बाजूला जिथं छेदलेलं या कंसानं त्यावरती ठेवा आणि इथला छेदनबिंदू मिळवा. लक्षात आलं काय केलंय? अगोदर आपण लोखंडी टोक इथं B वर ठेवलं, एक ठराविक अंतराचा चाप घेतला, नंतर एवढंच अंतर कायम ठेवून लोखंडी टोक A वर ठेवलं, खालच्या बाजूला चाप घेतला. आता या दोन छेदनबिंदू मधलं अंतर मिळवलं कंपासच्या साह्यानं आणि हेच अंतर आपण इथं जो दुसरा चाप घेतलेला होता त्याच्यावरती लोखंडी टोक ठेवलं आणि इकडं कुठं छेदतंय या छेदनबिंदू मिळवला. तर हा तो छेदनबिंदू आहे. तर हा छेदनबिंदू आणि A बिंदू जोडलं की आपल्या प्रश्नाचं उत्तर तयार झालं. काय करायचं होतं की A बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा वापर न करता काढा. इथं आपण वर्तुळाचा केंद्र वापरलेलाच नाही, काढलाच नव्हता आणि त्या केंद्राकडे आपण गेलोच नाही. आणि मग हा छेदनबिंदू आणि A बिंदू जोडून घ्या, वर्तुळाची स्पर्शिका मिळेल. अशा रीतीनं या A बिंदू मधून जाणारी ही स्पर्शिका आपणाला या ठिकाणी मिळते. आहे की नाही सोपं? अगदी 3 गुणासारखा असणारा प्रश्न आहे, सहज 3 गुण मिळवून देणारा प्रश्न आहे. इथं कोणतं सूत्र वापरायचं नाही, ते पाठांतर करायची गरज नाही, अगदी थोडीशी रचना कृती आपल्याला करायची आहे आणि सहज याचे गुण मिळवायचे आहे. संकीर्ण प्रश्न संग्रह 4 मधलं आपण उदाहरण घेतलं या ठिकाणी चौथं. प्रॉब्लेम सेट नंबर 4, क्वेश्चन नंबर 4. ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 6.4 सेमी. टेक पॉइंट R at distance equal to its diameter from the center. Draw tangents from R. प्रश्न कळलाय का? काय की ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 6.4 सेमी. Take a point R at a distance equal to its diameter from the center. Draw tangents from R. 6.4 सेमी व्यासाचे वर्तुळ काढायचं आहे. आता त्रिज्येचं नाही, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा घाईमध्ये काय करतो आपण की त्रिज्या दिलेली असते आणि मग त्या त्रिज्येचं वर्तुळ काढतो आणि मग इथं तर व्यास दिलेला असतो. घाईमध्ये आपण व्यासालाच त्रिज्या समजतो आणि वर्तुळ काढून मग ते उत्तर आपलं चुकतं. म्हणून काय करायचं आहे, काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा. इथं व्यास सांगितलेला आहे म्हणून एकतर व्यासाच्या निंपट त्रिज्या असते हे माहित आहे, मग त्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं किंवा दिलेल्या लांबीचा व्यास काढायचा, त्याचा लंब दुभाजक काढायचा आणि मग त्या ठिकाणी जो लंब दुभाजक त्या रेषाखंडाला छेदेल ते वर्तुळाचा केंद्र मानायचा त्याला आणि मग वर्तुळ काढायचं. दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही कृती करू शकता. एकतर व्यासाच्या निम्मी त्रिज्या घ्या कंपासमध्ये, वर्तुळ काढा, किंवा अगोदर व्यासाच्या लांबीचा रेषाखंड काढा, तो दुभागा आणि दुभागल्यानंतर जो बिंदू मिळेल तुम्हाला त्याला वर्तुळाचा केंद्र माना आणि मग वर्तुळ काढा. तुम्हाला जे योग्य वाटतंय, सोपं वाटतंय तो भाग तुम्ही या ठिकाणी अवलंबायचा आहे. कारण इथं कृती लिहायची नाही आपल्याला, तुम्ही काय केलं हे लिहायचं नाही, आकृती महत्वाची आहे. मग तेवढ्याच अंतरावर जेवढा व्यास सांगितलाय 6.4 सेमी, तर वर्तुळ केंद्रापासून 6.4 सेमी अंतर वर्तुळाच्या बाहेर घ्यायचं, त्या ठिकाणी बिंदू R घ्यायचा आणि R बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढायच्या. तर आपण काय करू की या ठिकाणी कंपासमध्ये व्यासाच्या निम्म अंतर घेऊ, त्रिज्या घेऊ आणि तेवढ्या त्रिज्येचं वर्तुळ काढू. किती सांगितला व्यास? 6.4. तर त्रिज्या किती घ्यावी लागेल मग आपल्याला? 3.2 बरोबर. म्हणून कंपासमध्ये आपण 3.2 पट्टीच्या साह्यानं पट्टीचा वापर करून 3.2 सेमी एवढी त्रिज्या घ्यायची आहे. मी कंपासमध्ये 3.2 सेमी त्रिज्या घेतली आणि वर्तुळ काढतोय. 3.2 सेमी का घ्यायची त्रिज्या बघा, कारण व्यास किती सांगितला आहे?
diameter is 6.4 semi, therefore we take a radius 3.2 semi. याला वर्तुळाचा केंद्र कोणतंही नाव द्या, आपण शक्यतो O घेत असतो नेहमी, वर्तुळाचा केंद्र O, म्हणून इथे सुद्धा आपण वर्तुळाचा केंद्र O घेतला. आता काय सांगितलं आहे की जेवढा व्यास आहे तेवढ्याच अंतरावर बाहेर एक बिंदू घ्यायचा आहे आणि तो असणार आहे R. म्हणून वर्तुळाचा व्यास 6.4 सेमी आहे, तर तेवढ्याच अंतरानं बाहेर एक बिंदू घ्यायचा. तर कंपासमध्ये जेवढा व्यास आहे तेवढंच अंतरावर बाहेरच्या बाजूला एक बिंदू घ्यायचा आहे. मी काय केलंय बघा, त्रिज्या जेवढी घेतली होती त्याच अंतरानं या वर्तुळावर एक बिंदू, कोणताही एक बिंदू पकडला, त्यावर लोखंडी टोक ठेवलं आणि बाहेर एक बिंदू घेतला. आणि बिंदू हा बिंदू कोणता असणार आहे, तर R बिंदू असणार आहे. आपल्याला इथून एक रेषाखंड काढायचा आहे या दोन बिंदूला जोडणारा, किंवा मग तुम्ही प्रत्यक्ष मोजून हा बिंदू घेतला तरी चालेल, व्यासाच्या अंतरा एवढा. म्हणून या ठिकाणी एक बिंदू जो घेतलाय R, तो वर्तुळाच्या केंद्रापासून किती अंतरावर आहे, 6.4 सेमी अंतरावर आहे. म्हणजे हे अंतर आहे 6.4 सेमी. त्रिज्या किती आहे, त्रिज्या आहे 3.2 सेमी आणि पूर्ण व्यास हा 6.4 सेमी आहे. आता काय करायचं आहे की या व्यासाच इथं या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत आणि म्हणून या व्यासाचा लाईन बायसेक्टर काढायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर, सेगमेंट बायसेक्टर किंवा लंबदुभाजक. लंबदुभाजक काढण्यासाठी OR या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढायचा आहे. म्हणून कंपासमध्ये या OR च्या निम्म अंतर घ्यायचा. तर OR च्या निम्म अंतर इथपर्यंत असेल हे, म्हणून याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर इथे येईल. आता मग एवढं अंतर घेऊन वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक चाप घेतला. हेच अंतर कायम ठेवून लोखंडी टोक R बिंदूवर ठेवायचं आणि असेच दोन चाप या OR रेषाखंडाच्या वरच्या भागात एक आणि खालच्या भागात एक, अशा रीतीनं हे जोडून घ्यायचं. आता या दोन चापाचे छेदनबिंदू मिळाल्यात, हे छेदनबिंदू जोडून घ्यायचे. हा बिंदू जो मिळालाय याला आपण यम नाव देऊ. अगदी काळजीपूर्वक हे चापाचे छेदनबिंदू जोडून घ्या. हा जो यम बिंदू मिळाला याला आता आपण वर्तुळाचा केंद्र मानणार आहोत. नवीन जे वर्तुळ काढायचं आहे किंवा जे दोन कंस काढायचे आहेत यासाठी याला आपण काय मानलं, केंद्र मानलं, सेंटर मानलं नवीन वर्तुळाचा. आणि एवढी त्रिज्या घ्यायची आहे यम एवढी, आणि मग यमला केंद्र मानलं आणि हा कंस काढला, हा कंस काढला. आणि या कंसानं आता वर्तुळाला ज्या दोन बिंदूत छेदलाय याला कोणतेही नाव द्या. इथे यम नाव दिलंय तर याला XY नाव द्या किंवा AB नाव द्या, अशी कोणतीही नाव द्या. आणि आता बिंदू काय करायचा आहे, R बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढायच्या. म्हणजे बिंदू R आणि पॉइंट हा बिंदू B जोडून घ्यायचे. म्हणून बिंदू R आणि बिंदू B जोडून घेऊ. आता हे जोडल्यानंतर इथे त्यानं स्पर्श केला या किरणानं, असाच बिंदू R आणि A जोडून घ्या. याला या A बिंदूत स्पर्श केला या किरणानं, तर अशा रीतीनं या R बिंदूतून जाणाऱ्या आणि वर्तुळाला स्पर्श करणाऱ्या अशा दोन स्पर्शिका आपल्याला या ठिकाणी मिळतात. कृती लक्षात आली काय केलं आहे की 6.4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढायला सांगितलं होतं व्यासाचं. म्हणून आपण काय केलं, त्या व्यासाच्या निम्म अंतर त्रिज्येसाठी घेतलं, वर्तुळ काढलं. किंवा याचा दुसरा प्रकार जो आहे, पद्धत आहे
तो अगोदर व्यास काढून घ्या 6.4 सेमीचा, याचा लंबदुभाजक काढा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर ठेवून याला ओ नाव द्या, याला आर नाव द्या. ओ आरच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला एक खालच्या बाजूला एक चाप घ्या. असाच आर वर लोखंडी टोक ठेवून वरच्या बाजूला खालच्या बाजूला चाप घेऊन एक लंबदुभाजक काढा. हा लंबदुभाजक इथं जो आलेला आहे तो यम असेल. आता मग या ओ ला वर्तुळाचा केंद्र मानायचा, यम एवढी त्रिज्या घ्यायची आणि वर्तुळ काढायचं. हे झालं पहिलं वर्तुळ. मग दुसरं वर्तुळ, या ठिकाणी यम वर लोखंडी टोक ठेवायचं आणि दुसरं वर्तुळ काढायचं. दोन्ही वर्तुळ हे सारखेच येतील, एकरूप असणार आहे, कारण याची त्रिज्या तेवढीच आहे 3.2च आहे आणि याही वर्तुळाची त्रिज्या 3.2च आहे. मग अशी दोन वर्तुळं एकमेकांना जिथं छेदतील ज्या बिंदूमध्ये, ते दोन बिंदू आणि हा बाहेर काढलेला आर बिंदू यांना जोडलं की या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका मिळतात. अशा रीतीने आपण सराव संच प्रॉब्लेम सेट 4 मधला हा काय केला आहे, प्रश्न क्रमांक 4 सोडवलेला आहे. लक्षात आला? अशा रीतीने अगदी काळजीपूर्वक रचना करायच्या आणि पैकीचे पैकी गुण घ्यायचे. हे या रचना करत असताना लक्षात ठेवा की पेन्सिलला व्यवस्थितपणे टोक असावं लागतं. कंपासमध्ये पेन्सिल बसवताना एक लक्षात काळजी घ्यायची की थोडंसं अंतर या दोन बिंदूमधलं असावं आणि या अगदी सरळ रेषामध्ये पाहिलं तर हे अंतर यांची, या पेन्सिलची उंची या बिंदू एवढी यायला पाहिजे. कधी ज्यावेळी आपण हे कंपासची दोन टोकं जुळवतो त्याला थोडंसं अंतर घ्यायचं या दोन टोकामध्ये आणि मग पेन्सिल आपली या लोखंडी टोका एवढीच असायला पाहिजे. ती जर जास्त लांबीची असेल या लोखंडी टोकापेक्षा तर वर्तुळ काढायला अडचण येते आणि यापेक्षा खाली जर असलं या लेवलच्या तरी सुद्धा वर्तुळ काढण्यासाठी अडचण येते. म्हणून या टोकाच्या उंची एवढंच पेन्सिलचंही टोक कंपासमध्ये बसवावं, म्हणजे काय होतं, आकृती व्यवस्थितपणे काढता येते. पेन्सिलला जर जाड टोक असेल तरी सुद्धा उत्तर या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक आकृती काढत असताना काय होतं की पेन्सिलला जर टोक नसेल तरी आकृती चुकण्याची शक्यता असते. म्हणून पेन्सिलला अगदी शार्प टोक असावं आणि मग आकृती काढायला सुरुवात करावी. अशा रीतीने आज आपण काय केलं की संकीर्ण प्रश्न संग्रह 4 मधले 3 उदाहरणांचा सराव केला. राहिलेली उदाहरणं आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत या 3 उदाहरणांचा तुम्ही भरपूर असा सराव करा. सहजपणे आकृत्या तुम्हाला त्या काढता याव्यात असा सराव करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना तो शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.